मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती आणि RPI अशोक कांबळे गट यांच्या वतीने अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तसेच भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी नदिवेस आणि बौद्ध वसाहतीतील शालेय विद्यार्थिनींनी लेझिम कला प्रकार सादर केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। आमदार इद्रिस नायकवडी, आयुक्त रविकांत अडसूळ, RPI अशोक कांबळे, पक्षाचे संस्थापक आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी उपमहापौर आनंद देवमाणे, माजी नगरसेवक गणेश माळी, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाळे, राजू कांबळे, बाबासाहेब आळतेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष अभिजित आठवले, डॉक्टर रविकुमार गवई, भास्कर जगताप, अविनाश जकाते, नितेश वाघमारे, प्रभाकर नाईक, प्रमोद वायदंडे, राम कांबळे, प्रमोद कांबळे, रिंकू कांबळे, शब्बीर चिवेलकर, संजय कांबळे आणि सागर दरबारे यांच्यासहित विविध पक्ष संघटना आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती आणि RPI अशोक कांबळे गट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान कार्यक्रमास आणि भीमगीतांच्या कार्यक्रमास भीमसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गायक अमोस मोहिते, प्रसाद नाना, समर्थ कांबळे, विनोद सन्मुख, उद्धव जाधव, नीता ठाकूर, सलील शेख यांनी भीमगीते सादर केली। यावेळी नदिवेस आणि बौद्ध वसाहतीतील शालेय विद्यार्थिनींनी लेझिम कला प्रकार सादर केला। मराठी यस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला। भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज मिरज शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता कमिटी या कमिटीच्या वतीने आज तुम्हाला सांगतो या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम व भीमगीताचा जो सकाळपासून कार्यक्रम चालू आहे आणि तसंच नदिवेस बौद्ध वसाहतमधून जे लहान विद्यार्थ्यांनी जवळजवळ 100भर विद्यार्थ्यांनी लेझिम आणि दांडपट्ट्याचा इथं जो कार्यक्रम जे दाखवला गेला, सर्वांच्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व मंडळांना एक विनंती करतो, संपूर्ण मंडळांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर येऊन मिरवणुकीची सांगता समारंभ करावं आणि डॉल्बीचा आवाज कृपया आपण कमी ठेवावं आणि मद्यपान धूम्रपान जो कोण कार्यकर्ता करत असेल त्यांना बाजूला ठेवण्यात यावं अशी सूचना आणि अशी विनंती मी या ठिकाणी करतो। जय भीम, जय मग। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134व्या जयंती निमित्त सर्व मिरज तालुका, सांगली जिल्हा यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।